नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 एप्रिल 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कोणत्या योजनेतून पाणी किती वाढवलं आहे किंवा कमी केलेलं आहे, त्याचबरोबर गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणाची काय स्थिती होती आणि आज सध्याला कितीचा फरक पडला आहे, कितीची घट किंवा वाढ आहे, तर याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 83.52 TMC उजनी धरणामध्ये सध्याला पाणी आहे आणि उपयुक्त पाणीसाठा जर बघितला तर 19.86 TMC एवढा पाणीसाठा सध्याला शिल्लक राहिलेला आहे. आणि टक्केवारीकडे लक्ष दिलं तर टक्केवारी आपली उजनी धरणाची 40%च्या आत आलेली आहे. सध्याला उजनी धरण 37.08% म्हणजे जवळपास 35-36% उजनी धरण आलेलं आहे. गेल्या वर्षी परिस्थिती बघितली तर उजनी धरणाची गेल्या वर्षी याच दिवशी पाणी पातळी जर बघितली एकूण तर 72.90 TMC होती. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जवळपास 10.5 TMC पाणी सध्याला शिल्लक दाखवत आहे. आणि उपयुक्त पाणीसाठा बघितला तर गेल्या वर्षी 9.24 TMC होता, आता 19.86 TMC म्हणजेच 9.5 TMC जवळपास 10.5 TMC पाणी सध्याला गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. टक्केवारी गेल्या वर्षी याच दिवशी 17.25% होती, परंतु यावर्षी 37.8% आहे. म्हणजे जवळपास 20%ने उजनी धरण गेल्या वर्षापेक्षा प्लसमध्ये आहे. परंतु गेल्या वर्षीची परिस्थिती वेगळी असू शकते, यावर्षीची परिस्थिती वेगळी असू शकते. गेल्या वर्षी सुदैवानं पाऊस लवकर पडला होता, मेमध्येच पाऊस चालू झाला असल्यामुळं मेच्या अखेरपर्यंत उजनी धरण आपलं मायनसमधून प्लसमध्ये आलं होतं. परंतु यावर्षी तीच परिस्थिती कायम राहील याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. आणि बाष्पीभवनाचा वेग हा वरचेवर वाढत चालला आहे. उन्हाचा तडाखा बघतोय आपण, ऊन जास्त वाढल्यामुळे बाष्पीभवन 5.26 वरून 7.9 मिलीमीटर एवढं वाढलेलं आहे. म्हणजेच बाष्पीभवनातूनही पाणी आपलं उजनी धरणाचं कमी होणार आहे. सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगावमधून 90 क्युसेकचा विसर्ग आणि बोगद्यामधून 900 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. कालव्यामधून जो कालपर्यंत 2730 क्युसेकचा विसर्ग होता तो सध्याला 2820 क्युसेकचा विसर्ग काल रात्री 7 वाजल्यापासून वाढवण्यात आलेला आहे. खरं तर आता नदीतून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नदीत बऱ्याच ठिकाणी पाणी राहिलेलं नाही. ज्या ठिकाणी बंधारे आहेत, बंधारे हे भीमा नदीत उजनी धरणापासून एक 20 ते 25 किलोमीटर अंतरावर बंधारे आहेत. ज्या ठिकाणी बंधारे आहेत त्या ठिकाणी पाणी साठा आहे, परंतु ज्या ठिकाणी बंधारे नाहीत किंवा बंधाऱ्यापासून अंतर जास्त आहे त्या ठिकाणी पूर्णपणे नदी आटलेली आहे. उजनी धरणाच्या पायथ्याला असणारं राजनी आलेगाव ह्या परिसरामध्ये सध्याला उजनीचा पाणी साठा पूर्णपणे संपलेला आहे. आणि म्हणजेच धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या भागातील नागरिकांची झाली आहे. आणि खालच्या भागातील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खरं तर आता पाणी सोडणं गरजेचं आहे की नाही हे प्रशासनाला विचारणं इतकं सोपं राहिलेलं नाही. कारण त्यांच्या मनात आलं की ते वाढवतात, कमी करतात, बंद करतात. त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण राहिलं असं वाटत नाही. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडलं पाहिजे, परंतु ते पाणी सोडताना उजनी धरणग्रस्तावर अन्याय होता कामा नये याचीही काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. कारण त्यांनी जमिनी दिल्या नसत्या तर उजनी धरण उभं राहिलं नसतं, आणि उजनी धरण उभं राहिलं नसतं तर आपला भाग सुजलाम सुफलाम झाला नसता. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.